भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आणि महायुतीतील मित्र पक्षांचा विरोध झुगारून भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेचं तिकीट दिलंय। का त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध होतोय? आणि इतका विरोध असून सुद्धा भाजपने त्यांना का उमेदवारी दिली आहे? भाजपचा कुठला नेता आहे नवनीत राणा यांच्या पाठीशी? हे सर्व आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होत्या। त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे तेव्हाचे खासदार आनंदराव अडसूळ, जे आता शिंदे गटात आहेत, त्यांचा पराभव केला होता। त्यांच्या निवडून येण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महत्त्वाची भूमिका होती। परंतु निवडून आल्यावर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घ्यायला सुरुवात केली। लोकसभेत त्यांनी उघडपणे मोदींचं समर्थन करायला सुरुवात केली। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात त्यांनी उद्धव ठाकरेंना विरोध करायला सुरुवात केली। उद्धव ठाकरेंना विरोध करण्यामागे दोन कारणं प्रामुख्याने होती। अमरावतीची लोकसभा सीट ही अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। नवनीत राणांच्या विजयानंतर तेव्हाचे शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी राणांच्या जात प्रमाणपत्राविरोधात 2017 मध्ये याचिका दाखल केली होती। यामागे उद्धव ठाकरे असून त्यांच्यामुळेच आनंदराव अडसूळ यांनी तक्रार केली आणि त्यामुळे नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरेंवर राग आहे। दुसरं कारण आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असलेलं शीतयुद्ध। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत असलेली युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीसोबत जवळीक केली होती। त्यामुळे ते कायम देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर असतात। नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आणि त्यामुळे त्या देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक्समध्ये आल्या। केंद्रात मोदी, शहा आणि राज्यात फडणवीस यांचा सपोर्ट असल्यामुळे राणांची अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी निश्चित मानली जात होती आणि त्याप्रमाणे भाजपने लोकसभा उमेदवारांची 7वी यादी जाहीर केली असून यामध्ये नवनीत राणा यांचं नाव आहे। अमरावती मतदारसंघात आता भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यात लढत होणार आहे। नवनीत राणांच्या उमेदवारीला सर्वपक्षीय विरोध वाढत चाललाय। अमरावतीतील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध करायला सुरुवात केली आहे। भाजपचे अमरावतीतील विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की पोटे यांनी त्यांची व्यथा देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे मांडली आहे। नवनीत राणांना विरोध आहे यामध्ये कुठलंही दुमत नाही, पण जर भाजपने एखाद्या दगडाला जरी शेंदूर लावला तरी आम्ही त्याला निवडून आणू। नवनीत राणा यांना अमरावतीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून विरोध होत आहे। माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला असून राणा यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका अडसूळ यांनी घेतली होती। अमरावतीमधील एनडीएतील मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख बच्चू कडू यांचाही राणा यांना विरोध आहे। बच्चू कडू यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की आम्ही नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, आम्ही 100% त्यांना पाडणार। तर तिकडे नवनीत राणा यांनी जाहीर केलंय की आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू त्यांचा प्रचार करतील। यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी सांगितलं की त्यांच्या बापाची जहागीर नसून आम्ही राणांची लाचारी करणार नाही। नवनीत राणा यांच्या समस्या इथेच संपत नाहीत। त्यांची सर्वात मोठी अडचण ही आहे की त्या अनुसूचित जातीच्या असल्याचा वाद आहे। सध्या त्यांच्या जातीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरू आहे, त्यावर कधीही निर्णय येऊ शकतो। अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवनीत राणा यांच्या विरोधात आल्यास अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघातून त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न निर्माण होऊ शकतात। तर एकूणच राणांना सर्वपक्षीय विरोध असून ही निवडणूक नवनीत राणा यांच्यासाठी अजिबात सोपी नसणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला जरूर सबस्क्राईब करा।